सोलापूर महानगरपालिकेच्या पर्यायी जागेच्या मागणीसाठी आलेल्या काही महिला आणि पुरुषांनी अंगावर रॉकेल ओतून आत्मदहन करण्याचा प्रयत्न केल्यानं काही काळ खळबळ उडाली। मात्र सुरक्षा रक्षक, नगरसेवक आणि अधिकाऱ्यांच्या तत्परतेमुळे अनर्थ टळला। मिळालेल्या माहितीनुसार न्यू पाच्छा पेठेतील टीपी क्रमांक 1 मधील प्लॉट क्रमांक 38 ही जागा सोलापूर महानगरपालिकेच्या मालकीची आहे। या ठिकाणी पूर्वी सार्वजनिक शौचालय होतं। मात्र 11 नोव्हेंबर 2025 रोजी अज्ञात व्यक्तींनी हे शौचालय पाडून टाकल्याची घटना घडली। या प्रकरणाची दखल घेत महापालिकेच्या घनकचरा व्यवस्थापन विभागानं सदर बाजार पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्तींविरोधात गुन्हा दाखल केला आहे। शौचालय पाडल्यानंतर काही दिवसातच सुमारे 10 ते 15 जणांनी या जागेवर पत्र्याचे शेड उभारून अतिक्रमण केलं। याबाबत स्थानिक नागरिकांनी महापालिका प्रशासनाचं लक्ष वेधलं। त्यानंतर पालिका आयुक्त डॉक्टर सचिन ओंबासे यांनी अतिक्रमण विभागाला तात्काळ कारवाईचे आदेश दिले। आदेशानुसार अतिक्रमण विभागानं संबंधित अतिक्रमणे हटवून जागा मोकळी केली। तसंच अतिक्रमणे करणाऱ्या अज्ञात व्यक्तींविरोधात कायदेशीर कारवाई करण्याच्या सूचनाही देण्यात आल्या। अतिक्रमणे हटवल्यानंतर या जागेचा उपयोग पार्किंगसाठी करण्याचा निर्णय महापालिका प्रशासनानं घेतला। आयुक्तांनी भूमी व मालमत्ता विभागाला जागा भाडेतत्वावर देण्यासाठी लिलाव प्रक्रिया राबवण्याचे निर्देश दिले। त्यानुसार लिलाव काढण्यात आला। या लिलावासाठी 3 निविदा प्राप्त झाल्या। त्यामध्ये न्यू पाच्छा पेठेतील GM ट्रेडर्स यांची निविदा मंजूर करण्यात आली। प्रति महिना 12,000 रुपये भाडं या दरानं 10 वर्षांच्या करारावर ही जागा संबंधित संस्थेला देण्यात आल्याची माहिती समोर आली आहे। दरम्यान याच जागेवर काही महिन्यांपूर्वी अतिक्रमण करून वास्तव्याला असलेल्या कुटुंबांनी अतिक्रमण हटवल्यानंतर पर्यायी जागेची मागणी सुरू केली। युवा भीमसेना या संघटनेच्या माध्यमातून महापालिका प्रशासनाला निवेदने देण्यात आली। तसंच जिल्हाधिकारी कार्यालयाच्या पूनम गेट समोर आंदोलनही करण्यात आलं। मात्र मागणीवर कोणताही ठोस निर्णय न झाल्याचा आरोप करत संघटनेनं 15 कुटुंबांना पर्यायी जागा उपलब्ध करून द्यावी, अन्यथा आत्मदहनाचा मार्ग स्वीकारावा लागेल असा इशारा संघटनेचे अध्यक्ष महेश डोलारे यांनी दिला असल्याचं सांगितलं। सोलापूर महानगरपालिका ही दलित समाजाच्या विरोधात असल्याचे आम्हाला फर्स्ट या ठिकाणी म्हणावं लागेल आणि या मागणीसाठी आम्ही स्वतः आत्मदहन करून घेण्यासाठी इथं आलो। इथं तेव्हा त्यांना लक्षात येते की अरे बाबा हे विषय गंभीर आहे। मग एवढ्या दिवस सोलापूर महानगरपालिका काय झोपली होती का, हा आमचा प्रश्न आहे। तात्काळ तो ठराव रद्द करून तो ठराव चुकीचा आहे आणि लोकवस्ती आहे तिथं आजूबाजूचा एक प्रशासकीय ठराव जर मंजूर होत असेल तर बाजूच्या लोकांचा त्या ठिकाणी सूची घेणं गरजेचं आहे। तसं कुठलेच नाही आणि त्या जागेवर कसलंच आरक्षण नाही। मग सोलापूर महानगरपालिकेला अशी काय गाय होती की त्याला त्या गुलाम पैलवान मंगल कार्यालयवाल्याला त्या ठिकाणी पार्किंगसाठी ती जागा दिली आणि महानगरपालिकेचा जेव्हा इमारत त्याची गुलाम पैलवान मंगल कार्यालय उभारलं तेव्हा यांनी चौकशी केली नाही का की त्याच्या ती जे इमारत आहे त्याला पार्किंगची सुविधा दिली नाही का? मग हे सगळ्या गोष्टी पैसेवाल्याला एक कायदा आणि गरीबाला एक कायदा असं म्हणावं लागेल। या पार्श्वभूमीवर गुरुवारी 4 ते 5 महिला आणि काही पुरुष महापालिका मुख्यालयात आले। त्यांनी प्रशासनाविरोधात घोषणाबाजी करत अंगावर रॉकेल ओतून आत्मदहन करण्याचा प्रयत्न केला। अचानक घडलेल्या या प्रकारामुळे महापालिका परिसरात एकच खळबळ उडाली। दरम्यान इथं तैनात असलेल्या सुरक्षा रक्षकांनी तसंच आयुक्तांच्या सुरक्षा पथकानं तात्काळ धाव घेत परिस्थिती नियंत्रणात आणली। नगरसेवक शिवानंद पाटील आणि नगरसेवक अनंत जाधव यांनी प्रसंगावधान राखत आंदोलनकर्त्यांच्या हातातील रॉकेलच्या बाटल्या काढून घेतल्या। त्यामुळं मोठा अनर्थ टळला। घटनेनंतर अतिरिक्त आयुक्त वीणा पवार यांनी आंदोलनकर्त्यांशी सविस्तर चर्चा केली। त्यांनी सर्वांची बाजू शांतपणे ऐकून घेतली
आणि पर्यायी जागेच्या मागणीबाबत आयुक्तांशी चर्चा करून पुढील निर्णय घेतला जाईल असं आश्वासन दिलं. त्यानंतर आंदोलनकर्त्यांनी आपला आक्रमक पवित्रा मागे घेतला. अतिरिक्त आयुक्त वीणा पवार यांनी दाखवलेल्या संयम आणि समन्वयाबद्दल आंदोलनकर्त्यांनी त्यांचे आभार मानले. आम्ही 2-3 वर्ष झालं पातोड चौकामध्ये महानगरपालिकेची जागा होती. आम्ही तिथं राहत होतो. म्हणजे रस्त्यावर राहण्यापेक्षा तिथं संडास बाथरूमची जागा होती. साफसफाई करून आम्ही राहत होतो. 2-3 वर्ष झालं राहायला लागलो. आणि मग ते जे पाठीमागचं गुलाम पैलवान आहे त्यांनी ह्यांना महानगरपालिकेला हे करून आमचे घरं सगळे महानगरपालिकेची गाडी येऊन आमचे घरं पाडून टाकते बुलडोझरने. आणि त्याला ठराव करून जागा दिली म्हणून त्याने आम्हाला शिवीगाळ करून मी जागा विकत घेतलं म्हणून आम्हाला तिथून बेघर केलं. आणि रस्त्यावर आम्ही आता 7 महिने झालं आम्ही रस्त्यावरच उभं लेटर बाळ घेऊन आहे. सारखं हे महानगरपालिकेला भेटतं, इकडं येऊन सगळ्याला सांगतोय आमचा न्याय करा न्याय करा. तर आमच्याकडं कोणीसुद्धा लक्ष द्यायला तयार नव्हतं. पण आता मॅडम म्हणले ते सर चांगले देवासारखे भेटले. त्यांनी म्हणले की आता तुम्हाला तिथं घरं बांधून दे. आम्ही इथं आत्मदहन करण्यासाठी चालू होतो. आम्ही त्यांना सांगितलं पण होतं. आम्ही आंदोलनाला 10 दिवस बसलो होतो तिथं पूनम गेटपाशी. आणि त्यांना सांगितलं होतं आम्हाला जोपर्यंत न्याय मिळत नाही तोपर्यंत आम्ही इथून उठणार नाही. तर ते लोकरे साहेबांनी आम्हाला पत्र दिलं होतं तसं की 25 तारखेला तुम्हाला न्याय देणार म्हणून. मग आम्ही काल येऊन भेटलो तरी त्यांनी आमच्याकडे काय दखल दिले नव्हते. मग आज आम्ही त्यांना सांगितलं होतं पहिलंच की आम्ही आत्मदहन करणार इथं. यावेळी नगरसेवक शिवानंद पाटील आणि नगरसेवक अनंत जाधव यांनीही आंदोलनात सहभागी महिला आणि नागरिकांची समजूत काढून त्यांना शांत केलं. प्रशासनाच्या तत्परतेमुळं आणि लोकप्रतिनिधींच्या मध्यस्थीमुळं संभाव्य दुर्घटना टळल्यानं महापालिका प्रशासनानं सुटकेचा निश्वास सोडला.